ओके, सो वेक्टर ए आहे, वेक्टर ए दिलाय 4i प्लस 3j, वेक्टर बी दिलाय 4i प्लस 2j. फाइंड वेक्टर पॅरलल टू ए बट मॅग्निट्यूड 5 टाइम्स बी. आपल्याला एक वेक्टर फाइंड करायचा आहे जो पॅरलल टू काय ए आहे. ओके, मग बघा, सपोज तो वेक्टर आपल्याला एक्स फाइंड करायचं, एक्स वेक्टर काय तर एस इट इज अ 5 टाइम्स म्हणून 5. हे 5 काय, हे लक्ष द्यायला पाहिजे, आता लक्ष द्यायला पाहिजे. बघा 5 कसं आलं, का आलं, दिलंय किती 5 टाइम्स. कुणाचं, बी वेक्टर, म्हणजे 5 टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ बी आहे. आणि हा वेक्टर पॅरलल टू ए म्हणून युनिट वेक्टर ऑफ ए. युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्याची मॅग्निट्यूड काय असते 1 अँड डिरेक्शन सेम ॲज ए. मग पॅरलल टू ए म्हणजे काय, डिरेक्शन सेम ॲज ए. पॅरलल टू ए चा अर्थ काय, ए सारखी डिरेक्शन. ए सारखी डिरेक्शन कोणाची असते, युनिट वेक्टरची, म्हणून सिंबल ए कॅप. इज इट क्लिअर, कळालं. आता बघा 5 युनिट वेक्टर कसा फाइंड करायचा, युनिट वेक्टर कसा फाइंड करायचा, वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय, वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर, युनिट वेक्टर त्या अगोदर काय, वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड. ओके, 5 बी चं मॅग्निट्यूड काय असणार, अंडर रूट मॅग्निट्यूड म्हणजे स्क्वेअर रूट. हा, बी काय 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, राईट. आता ए किती आहे, ए वेक्टर दिलाय, आहे तसा लिहायचा. ए वेक्टर किती आहे 4i कॅप प्लस 3j कॅप. वेक्टर ए लिहिला. आणि ए चं मॅग्निट्यूड काय असणार, अंडर रूट 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. मग 4 3 हे ट्रिपलेट आहे ना, कशाचं, ट्रिपलेट आहे, कशाचं, 5चं. ओके, म्हणजे बघा 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 16 प्लस 2 4 किती रूट 20. वेक्टर ए 4 आय कॅप प्लस 3j कॅप, बरोबर. आणि याची व्हॅल्यू काय येणार, 4 स्क्वेअर प्लस 16 प्लस 9 5 रूट 25. एवढं करायचं, 4 आणि 3 चा 4 3 आलं की डायरेक्ट मॅग्निट्यूड काय 5. 5 ला पैकी कॅन्सल. मग ऑप्शन काय आलं, रूट 20 इंटू 4. म्हणजे ऑप्शन इज काय आलं. तस या प्रॉब्लेम मधलं अंडरस्टँडिंग काय, या प्रॉब्लेम मधलं अंडरस्टँडिंग काय, ही पहिली लाईन फक्त का आली काय, मॅग्निट्यूड 5 ऑफ बी म्हणजे बीच मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन पॅरलल टू ए म्हणजे युनिट वेक्टर लिहायला पाहिजे.